हाय फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. आता सकाळचे 9 वाजले. मी आत्ता फ्रेश झाली आहे. इतकं उशिरा फ्रेश व्हायचं कारण म्हणजे मी आज सकाळी बी ना कालसारख्या गोधड्या धुतल्या. तर आता बघू, आमची साफसफाई चालू आहे आज बी. मी फ्रेश होऊन येत नाही तोपर्यंत मम्मीने स्टोरूममधले अर्धे भांडे आवरायला काढले. आता मी बाकीचे काढून देईल, तिकडचं साफसफाई करेल, झटपटप करून घेईल तोपर्यंत. आता मी ना मम्मीला तोपर्यंत चहा ठेवून देते. हां, तर इथे आमच्या मम्मीचं एनर्जी तर इथं मम्मीची चहा रेडी होती. तर मम्मीला चहा दिली. नंतर मी ना स्टोरूममध्ये ना साफसफाई करायला घेतली. सगळं काही झाडून झुडून घेतले, ते कडप्पे पुसून घेतले व त्यानंतर आहे ना मम्मीने घसून दिलेले भांडे मी सगळे बाहेर नेऊन खाटीवर ठेवले होते. सुकल्यानंतर मी सगळे एक एक भांडे आणून मस्त इथे खाली बॅनर आथरून दिलं होतं. मग त्याच्यावर मी सगळे एक 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 करून भांडे आणून मस्त रचले होते. पहिले मम्मीने धुवून दिले आणि मी बाहेर ठेवले होते ते चांगले सुकवायला. तर आहे ना अशा प्रकारे आज आम्ही मस्त असं स्टोरूम साफ करणार आहे. बघू आता पुढे काय काय होतं ते. तर फ्रेंड, आता फायनली ना किचन स्टोरूममधले ना कडप्प्यावरच्या भांड्या अशा प्रकारे धुतले गेले आणि मी ना लगेच लावून बी दिले सुकल्यावर. आणि आता फक्त उद्या हे भांडे राहिले, डब्बे. उद्या आता हे डब्बे धुवून घेणार. अशा प्रकारे मस्त साफ करून घेतलं, कडप्पे आणि बॅनर टाकून दिले. इथे ना फ्रेंड आमचे सगळे कामं आवरून झाले. मग आहे ना आम्ही बसलोय जेवायसाठी, मम्मीने मी. आणि मम्मीने ना इथे दारावर कचोरी समोसे विकणार आला होता, त्याच्याकडनं कचोरी आणि समोसे घेतले आम्हाला खायला. आणि रात्रीचंच आहे, आता काही स्वयंपाक नाही केला होता आम्ही. आणि मिस्टर ते काही कामानिमित्त बाहेर गेले म्हणून आम्ही त्याच्यावरच दाखवून घेतलं.